त्याच बापाचे पैसे घेऊन कॉलेजला जाऊन मजा मारतो बाबांनो. रखरखत्या उन्हात काम करणारा बाप एक दिवस मरून जातो. रखरखत्या उन्हात काम करणारा बाप एक दिवस मरून जातो बाबांनो. पोटच्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही, पण 4 पायाचा बैल मात्र हंबरडा फोडून रडल्याशिवाय राहत नाही. माय बापांनो, बैलाला बाप करतो बाप. 4 पायाच्या बैलाला बाप करतो, 2 पायाच्या मुलांना बाप करत नाही. ज्या दिवशी आई वडील करतील त्या दिवशी देवाची सेवा नाही केली तरी चालेल. आई वडिलांची सेवा करा. जा त्या वृद्धाश्रमात विचारा त्या आई वडिलांना. कोणी सांगतो माझा मुलगा डॉक्टर, कोणी सांगतो वकील, कोणी सांगतो जज, कोणी सांगतो PS आहे. पण एकही आई वडील असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे. कारण का, शेतकऱ्याच्या मनगडात आई वडील वागवण्याची धमक तर आहेच. शेतकऱ्याच्या मनगडात आई वडील वागवण्याची धमक तर आहेच. पण 50 पाहुणे जरी घराशी आले ना तर जेवण वाटी लावण्याची धमक त्या शेतकऱ्याच्या मनगडात बसते. कुठेतरी जागृत व्हा. आई ते आईच असते. आई वडिलांची सेवा करा. बाप काय असतो? बाप तलवार, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगत म्हणून घर झोपते खुशाल, बाप स्वाभिमानी बाळा, बाप हृदय कळवळा, त्याच्या हृदयामध्ये लाजा रोची संवेदना. बाप तो बाप असतो बाबांनो. काय असतो बाप? त्या बापाच्या अनन्य साधारण उपकारा बाबांनो आई पण तुम्ही असते. आई ती आई असते बाबांनो, नसते सामान आणि ताई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. चैतन्याचा गागर, समुद्राची घागर, मायेचा सागर, पावसाच्या दारात थंडगार वारा, मायेचा उभारा. बाबांनो, आई भाजीतलं मीठ, जगातील पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ आई असते बाबांनो. आई ती आईच असते. विचारा, ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला बाप नाही त्याला बापाची विचारा. ज्याला पाय नाही, डोळा नाही त्यांना डोळ्याची किंमत विचारा. जसं ज्याला आई नाही ना त्याने आईला किंमत, आईची किंमत विचारा बाबांनो. आई ती आईच असते बाबांनो. म्हणून आई वडिलांची सेवा करा. ठिकाणचा दृष्टांत सांगून जातो. एका बाळाची आई मरण पावते. मोजून 1.25 महिन्यात तो बाप दुसरी आई करतो बाबांनो. नेमकं सावत्र आई असते. ती आई त्या मुलाचा छळ करायची. नेमकं ते बाळ आज आपल्या आई आपल्याला बरं म्हणेल, उद्या बरं म्हणेल, परवा बरं म्हणेल. पण बाबांनो, त्या मुलाचा छळ चालूच असतो. तो त्या बापाजवळ सांगत नाही का बाप आईला मारेल, परत आई आपल्याला जास्त त्रास द्यायला चालू करेल. एके दिवशी बाबांनो तीच आई, ते बाळ म्हणतं आई मला खेळायला जायचंय. ती आई सांगते की बाळा माझी एवढी साडी इस्त्री मारून दे. ते बाळ म्हणतं आई मला खेळायला जायचंय. ती आई म्हणते जोपर्यंत तू साडी इस्त्री करणार नाही तोपर्यंत तुला खेळायला जाऊ देणार नाही. बाबांनो, ते बाळ ती साडी इस्त्री मारण्यास सुरुवात करतो. बाहेरचा मित्र येतो आणि त्याला होमवर्क करण्यासाठी वही मागतो. तो बाळ त्या होमवर्कची वही देण्यासाठी जातो. बाबांनो, विषय असा झाला, त्या तापलेली इस्त्री नेमकी त्या साडीवर राहून जाते आणि ती साडी जळायला सुरुवात होते. उग्र असा वास होतो बाबांनो. बाबांनो, मुलगा थरथर कापतोय. ती साडी बघितली, थरथर कापतोय. बाहेरून आई आली. आईला साडीचा वास आला. बाबांनो, त्या बाळाला मारलं आणि सांगितलं माझी 2000ची साडी तू जाळून टाकली. तुला याची शिक्षा व्हायलाच हवी. तुला याची शिक्षा व्हायलाच हवी. बाबांनो, त्याला वाटत, ती आई सांगते की खाली तू वाग. त्याला वाटत असेल आई आपल्याला नमस्कार करायला लावत असेल किंवा पाया पडून माफी मागायला लावत असेल. पण बाबांनो, तो मुलगा ज्या वेळेला त्या आईचं दर्शन घेण्यासाठी त्या चरणावर नतमस्तक होतो त्यावेळेला ती आई ती तापलेली इस्त्री त्या बाळाच्या पाठीवर ठेवते. बाबांनो, कानात सनक जाते. आई म्हणून तावत होत आई. तसा त्या सनकाचा वेदना सहन करत तो मुलगा आपल्या आईच्या फोटोजवळ जातो. बाबांनो, आणि त्या आईला आवाज
होतो बाबांना. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. ए ना माझी आई ग तू ए ना माझी आई. ते बाळ रडतं त्या फोटो पुढे आणि देवाला सांगितलं की देवा तू माझी आई माझ्या जवळून काय हिसकावून घेतलेली आहे रे. म्हणून बाबा जोपर्यंत आई वडील आहेत त्यांचा सांभाळ करा, त्यांची कदर करा. जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा करू माता माऊलीची. दाग दागिन्याने नठवू नको रे. जीव आहे तो परी दुखवू नको रे. भागवत शपथ घालतो गड्याची नको दुर्दशा करू माता माऊलीची. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. मेरे दोस्त सब कुछ मिलता है यहाँ पर लेकिन माँ नहीं मिलती. बाबांनो एकदा आईचं छत्र हरवलं ना तर पुन्हा भेटणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जाता जाता